मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलावली बैठक। मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा आणि प्रवीण दरेकर उपस्थित राहणार। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी। अजित पवारांच्या पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी, तर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात 1,25,300 बोगस लाडक्या बहिणी। बोगस लाडक्या बहिणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांचं अजब वक्तव्य। मग लाडकी बहीण योजना बंद करायची का? अजित पवारांचा रिपोर्टरला प्रतिसवाल। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन। उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं गणपती दर्शनासाठी निमंत्रण। राज ठाकरेंकडे 1.5 दिवसाचा गणपती विराजमान होतो। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी भाजपकडून विशेष मोदी एक्सप्रेस। मंत्री नितेश राणेंकडून याला भगवा झेंडा दाखवण्यात आला। भाजपकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी दादरहून मोदी एक्सप्रेसच्या 2 गाड्या रवाना। मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका, आशयाचे मोदी एक्सप्रेसवर बॅनर। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी उद्या धावणार विशेष गाड्या। दादरवरून 1:30 वाजता कोकणात जाण्यासाठी सुटणार शिवसेना एक्सप्रेस। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी परिवहन विभागाकडून विशेष व्यवस्था। 5,103 जादा गाड्या सोडण्यात आल्या असून 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत या गाड्या धावणार। कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमधील राड्या प्रकरणी 400 जणांवर गुन्हा दाखल। दोन्ही गटातील 31 जणांची नावं पोलिसांना निष्पन्न। नंदुरबारमधील तळोद्यात रोझवा प्लॉट इथे पूल नसल्यानं मृतदेह नदीच्या प्रवाहातून नेण्याची वेळ। आदिवासींच्या मरण यातना कधी थांबणार असा सवाल उपस्थित। चॅट जीपीटी बनवणारी कंपनी ओपन एआयची भारतात जोरदार एंट्री। कंपनीनं पहिलं ऑफिस दिल्लीत उघडलं असून कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा केली। अर्जेंटिना फुटबॉल संघ केरळमध्ये खेळणार, तर सामना कोणत्या संघाविरुद्ध हे अद्याप मात्र स्पष्ट नाही। सामना 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान कोची किंवा तिरुअनंतपुरम इथे होण्याची शक्यता।